तर अशा या नवीन दादांचं आपण घरच्यांनी सुद्धा कौतुक करणं आवश्यकच आहे. नवीन दादांचं कौतुक करण्यासाठी मी परिसरातील ज्येष्ठ संवादिनी वादक उमेशदादा पुरोहित आणि ज्येष्ठ गायक नचिकेत दादा यांना व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांनी नवीन दादांचं कौतुक करावं अशी विनंती करते. एक छान कौतुक सोहळा चालला आहे. दोन मोठ्या कलाकारांच्या हातून एका गुणी कलाकाराचा कौतुक होतं आहे. ही खरंच खूप छान बाब आहे. पालक महासंघासाठी सुद्धा ही कौतुकाची गोष्ट आहे. धन्यवाद. 2 मिनिट. उमेश दादा, नचिकेत दादा, 2 मिनिट. यानंतर आपल्या परिसरातील हेच 2 गुणी कलाकार यांचाही सन्मान आपल्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्याताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. उमेश दादा आपले माजी विद्यार्थी आहेत आणि आता आपले पालक आहेत. त्यांनी सवाई गंधर्वसारख्या महोत्सवात संवादिनी साथ दिली आहे. विविध पुरस्कारांचे मानकरी, देश विदेशात संवादिनी वादन, अनेक प्रथितयश कलाकारांना साथसंगत देणारे असे उमेश दादांसारखे पालक आपल्याला लाभले हे खरंच कौतुकास्पदच आहे. आणि नचिकेत दादा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले नचिकेत दादा बँकिंग रेग्युलेशन गायडन्स नोटमध्ये त्यांचा सहभाग आहे. RBI तर्फे बँकसाठी वेगवेगळ्या विविध प्रशिक्षणं होतात. त्यासाठी दादा प्रशिक्षक म्हणून जातात. ही झाली त्यांची व्यावसायिक ओळख बरं का. आता त्यांची दुसरी ओळख सांगते. ती म्हणजे दादा संगीत विशारद आहेत. पंडित पद्माकर कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवलेले आहेत. आकाशवाणीसाठी बालकलाकार म्हणून गायन केलेलं आहे. आलूरकरांच्या संत तुकडोजी महाराजांच्या या भारतात बंधुभाव या गीतासाठी ध्वनिमुद्रिकेसाठी त्यांनी गायन देखील केलेलं आहे. 10वी फ, देवराई अशा अनेक मराठी चित्रपटांसाठी गायन त्यांनी केलेलं आहे. आपल्या संस्थेमध्ये जेव्हा सुधीर फडके आले होते तेव्हा आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी जी प्रार्थना म्हणतो, रत्नाकरा, ती प्रार्थना त्यांनी सर्वप्रथम त्यावेळी गायली होती. नचिकेत दादा, उमेश दादा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या कार्यक्रमाला आलात आणि या कार्यक्रमाची खरंच शान वाढवलीत. खूप धन्यवाद. यानंतर मी नवीन दादांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आणि नवीन दादांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत. तेव्हा आधीच सुचवून ठेवते की यानंतर आम्हाला तुमचं गाणं देखील ऐकायचं आहे. नवीन दादा. नमस्कार सर्व मान्यवर, सर्व पालक मित्र, बंधू भगिनींनो. काय बोलावं ॲक्च्युली कळत नाही आहे आत्ता. हे यश जे आहे म्हणजे प्रबोधिनीची जी प्रथा आहे, सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपल्या पाल्यांसोबत आपणही मोठं व्हायचं आहे, आपणही बरंच शिकत राहायचं आहे. तर ते नक्कीच होतं आहे. आणि मला खूप छान वाटतं आज की शाळेकडून नुसतं विद्यार्थ्यांचंच कौतुक नाही तर पालकांचंही भरघोस कौतुक होतं आणि यामुळे अजून काहीतरी करण्याची उर्मीही नक्कीच मिळते. आधी मला वाटलं होतं ह्यात काय विशेष आहे, लोक विशितच होतात विशारद, मी तर आता खूप उशिरा झालो आहे वगैरे. पण आता एक गोष्ट मला येते की काहीतरी छोटंसं का होणं उदाहरण आपण आपल्या मुलांसमोर ठेवू शकतोय की आपल्याला नक्की काय करायचं आहे किंवा. आणि तो आनंद मुलांच्या डोळ्यातलाही मी पाहिला की माझा रिझल्ट लागल्यावरती त्यांना काय आनंद झाला. तो खूप आनंद वाटतो आज आणि धन्यवाद. असंच अनेक पालकांनी बरंच यश संपादित करावं. आपण एकमेकांचा खूप कौतुक सोहळा करूया तिथे. धन्यवाद.
धन्यवाद नवीन दादा. पुलंच्या उक्तीनुसार उपजीविकेसाठी नोकरी आणि का जगायचं हे शिकवणारी कला याचा सुंदर मेळ नवीन दादांनी साधलेला आहे. यानंतर नवीन दादांचे गायन आपण सगळेजण ऐकणार आहोत. पुढील सूत्र मी नवीन दादांकडे सोपवते. राग मेघ मधली एक स्वरचित बंदिश आहे ती सादर कर. ना आ हृदयन ना रे दन री रे रन ना रे ना रे 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 रन ना रे दन रे ना ना री रन ये ना री आ आ आओ 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 बलमा आओ आओ बलमा आओ 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 बलमा आओ आओ बलमा आओ बलमा तुम्हारी राह देख देख तुम्हारी राह देख देख हारी मैं तो हारी हारी मैं तो हारी हारी मैं तो हारी आओ 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 बलमा आओ बलमा बलमा आओ आओ आओ
बलमा बलमा आवो बलमा बलमा आवो आवो बलमा आवो बलमा बलमा आवो आवो बलमा आवो बलमा आवो बलमा आवो बलमा तोरे दर्शन अति आनंद तोरे दर्शन अति आनंद आनंद तोरे दर्शन आनंद तोरे दर्शन अति आनंद तोरे दर्शन अति आनंद दर्शन